नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आदिवासी कविता या प्रवाहातील एक महत्त्वाची कविता पाहणार आहोत. या कवितेचे कवी आहेत भुजंग मेश्राम. भुजंग मेश्राम यांची ही कविता, या कवितेचं शीर्षक आहे बिरसा मुंडा. आदिवासी प्रवाहाला बळकटी देणारे एक महत्त्वाचे कवी म्हणून आपल्याला भुजंग मेश्राम यांचा उल्लेख करावा लागेल. भुजंग मेश्राम हे किनवट जवळच्या मलकागुडा या खेड्यामध्ये जन्मले, लहानाचे मोठे झाले. किनवट हा आदिवासी बहुल विभाग, डोंगराळ विभाग, सह्याद्रीच्या रांगा, माहूर या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अलीकडे बालाघाटच्या खुर्ट्या रांगा आपल्याला पाहायला मिळतात. हा सगळा परिसरच मुळात अत्यंत निसर्गरम्य असा परिसर. बाजूलाच तेलंगणा हा प्रदेश आहे. पलीकडे एका बाजूला विदर्भ सुरू होतोय, चंद्रपूर जिल्हा वगैरे, यवतमाळ. असा हा एक वेगळा असा प्रदेश किनवट, जो जंगलांसाठी, विशेषतः सागवानी जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. अशा जंगलामध्ये जन्मलेले कवी भुजंग मेश्राम. मलकागुडा नावाचं छोटंसं गाव आहे. आदिवासी पाडे आहेत या भागामध्ये बहुसंख्येनं, आणि त्यामध्ये अनेक आदिवासी जमाती राहतात. त्यापैकी गोंड, भिल्ल, वारली असे जे काही जमाती आहेत त्यापैकीच एक असलेले हे भुजंग मेश्राम यांची ही कविता आपण आज पाहूया. या कवितेचं नाव आहे बिरसा मुंडा. खरं म्हणजे हे दोन्ही माणसं, भुजंग मेश्राम आणि बिरसा मुंडा, हे दोघंही आपापल्या जागेवर श्रेष्ठ आहेत. बिरसा मुंडा यांनी इतिहास गाजवला, तर वर्तमानामध्ये भुजंग मेश्राम यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजाला जागवण्याचं काम केलं. त्यांचा काव्यसंग्रह उलगुलान हा खूप गाजलेला आहे. उलगुलान 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 म्हणजे उठाव उठाव उठाव, बंड, यलगार, इथल्या व्यवस्थेविरुद्ध उठाव करायला बळ देणारी ही कविता भुजंग मेश्राम यांनी लिहिलेली आहे. तर भुजंग धर्माजी मेश्राम यांचा जन्म 1958 आणि त्यांचं निर्वाण 2007 साली झालेलं आहे. भुजंग मेश्राम, मनोहर ओक किंवा अरुण काळे हे कवी, फार मोठे कवी मराठीमध्ये होऊन गेलेले आहेत, की ज्यांनी समकालाचा अगदी उभा आडवा छेद घेत एक्सरे काढलेला आहे. अशा या कवींपैकी भुजंग मेश्राम हे महत्त्वाचे कवी. सरकारी नोकरीमध्ये ते अधिकारी होते, पण तरीही सामाजिक जाणिवेनं त्यांनी अनेक कविता लिहिल्या. असे हे कवी. त्यांची गोंडी ही मातृभाषा आहे, आणि त्यांनी काही गोंडीतून, आपल्या मातृभाषेतूनही काही कविता लिहिलेल्या आहेत. आदिवासी कविता, उलगुलान, अभुजमाड आणि मोहळ या 4 संग्रहांमध्ये भुजंग मेश्राम यांची कविता आपल्याला पाहायला मिळते. उलगुलान हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह, आणि अगदी अलीकडचा अभुजमाड हा त्यांच्या निर्वाणानंतरचा काव्यसंग्रह आहे. तर अशा प्रकारे हे कवी, फार मोजकी कविता भुजंग मेश्राम यांनी लिहिली आहे. परंतु जसं अणू लहान असतो आणि त्याची ताकद मोठी असते, त्याप्रमाणे या मोजक्या कवितांची ताकद मात्र खूप मोठी आहे. ज्यामुळं आदिवासींचा एक प्रवाहच पुढे, आदिवासी कवींचा एक प्रवाहच पुढे मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. उषा किरण आत्राम असतील, वाहरू सोनवणे असतील, असे अनेक कवी या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर भुजंग मेश्रामांची ही कविता, या कवितेचं शीर्षक आहे बिरसा मुंडा. लोक तुझी वाट पाहत आहेत, बिरसा काका, लोक तुझी वाट पाहत आहेत. ज्या खडतर वाटेने तू निघून गेलास ती पायवाट आजचा राजमार्ग झालाय.
बघा, बिरसाला उद्देशून कवी म्हणतोय की बिरसा, लोक तुझी वाट पाहत आहेत. ज्या खडतर वाटेने तू निघून गेलास ती पायवाट आजचा राजमार्ग झालाय. तुझ्या आठवणींसारखाच तुझ्या आठवणींसारखाच नागड्या रात्री दहशतीचे साम्राज्य असतानाही असंख्य तारकांसह चंद्र असावा तसा, असंख्य तारकांसह चंद्र असावा तसा. आईच्या मोळी बाजारात बघा, आईच्या मोळी बाजारात तेंदू पानांच्या खळ्यावर, व्याजात गेलेल्या शेतांवर, मजुरीच्या बटवाड्यावर, इतकेच नव्हे तर कोडपा खिंडीच्या पोळांत, बस्तूरच्या गोटूलवर, इंदरवल्लीच्या बाजारात, चंद्रपूरच्या अरण्यात तूच दिसतोस रे आमच्यासोबत. बिरसा, तूच दिसतोस. सांग, तुला विसरावं तरी कसं? सांग, तुला विसरावं तरी कधी कसं? मी कधी कधी जेव्हा आश्रमशाळांमध्ये जातो जेव्हा आश्रमशाळांमध्ये जातो तेव्हा मुले विचारतात, काका बिरसा मुंडा कुठे राहतो? काका बिरसा मुंडा कुठे राहतो? मला सांगता येत नाही त्यांच्या स्वप्नाळू भाषेत उत्तर. मला सांगता येत नाही त्यांच्या स्वप्नाळू भाषेत उत्तर. तेव्हा मी बयान टाळणारा आरोपी होतो. मुलांपर्यंत तर तू पोचलाच आहेस बाराखडीसारखा. बिरसा, मुलांपर्यंत तर तू पोचलाच आहेस बाराखडीसारखा. कुणी सांगावं, मुलांच्या स्वप्नांतही तू जात असशील. मुलांच्या स्वप्नातही तू जात असशील तुझी रहस्य सांगायला. परंतु त्या तमाम लोकांचे काय जी त्या मुलांसारखीच तुझी वाट पाहत आहेत. आईला पहाटेच जात्यावर तुझी गाणी गाताना मी ऐकत असतो डोळे मिटून. आईला पहाटेच जात्यावर बसून तुझी गाणी गाताना मी ऐकत असतो डोळे मिटून. डोंगर उतरणीला बाया रेलॉची तुला घालतात शपथ. डोंगर उतरणीला बाया रेलॉची तुला घालतात शपथ. तोही डोळ्यामध्ये घेतो बांधून. मजूरदार पात हाकताना, जागल करताना, गुरं वळवताना, गवत निंदताना या हातावरून त्या हातावर देतात तुला प्रसाद वाटावा तसा. तो सुद्धा मी घेतो आणि वाटतो. सांगायचा मुद्दा म्हणजे मी शिकत असतो. तुझ्या आदिम विद्यापीठांची विषमवृत्ती रेषा. तर लोक फक्त गाणीच गातात असे नव्हे, ते ऐकतात, बोलतात, मरतात. घरदार, शाळा, बाजार, मोर्चात आणि जंगलात एका सशक्त बदलासाठी. खरं तर ह्यापैकीच तुला कुणीही पाहिलं नसेल. मी सुद्धा. म्हणून तर आमच्या असंतोषातून तूच मला दिसतोस एकटा. त्यावेळी तुला झाली होती का हातघाई गोऱ्यांना इथून हाकलण्याची? सिंगभूम, मंडला, वसई, चांद्याची गादी फुलवण्याची? हिरव्या अरण्यांसाठी आज गोरे नाहीत, ती स्वप्नांतली राज्य नाहीत. आमच्या दाट डोक्यांगत अरण्य नाहीत. तू नाहीस. आहे फक्त अरण्यात वाढणारा असंतोष. आणि ओठांवर तूच दिलेलं छोटं गीत, उलगुलान 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 उलगुलान. जे आता बनलं आहे सांस्कृतिक आंदोलन. खरंच आम्हाला घाई झाली म्हटलं तरी चालेल, परंतु संस्कृतीकरणाला आमचा नकार आहे. अंधार आला आहे अगदी तसा.
रान विभागणाऱ्या कंत्राटी व्यवस्थेला आमचा नकार. खोऱ्यांच्या उच्चारांसारखा बिरसा तू कुठूनही केव्हाही उगव रे. बिरसा तू कुठूनही केव्हाही उगव रे. गवत कापणाऱ्या विळ्यांतून, मोळीणींच्या कुऱ्हाडीतून, शेतावरील मजुरीतून, गावागावातल्या वेठीतून, गॅलरीत आणलेल्या गोटुली रंगांतून, कारागिरांच्या भट्टीतून, इथून तिथून, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरेतून, कुठूनही ये रे बिरसा. हे फुलवीत शेत लोक तुझीच वाट पाहत आहेत. लोक तुझीच वाट पाहत आहेत. या कवितेतून हा बिरसा मुंडा कवीनं उभा केलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्या बिरसानं इंग्रजी सत्तेविरुद्ध उठाव केला, कारण इंग्रजांनी जमीन जंगल हे सगळं लुटायला सुरुवात केली. आदिवासींच्या रोजीरोटीवर गंडांतर आलं. तेव्हा या आदिवासींनी बिरसाविरुद्ध उठाव केला, इंग्रजांविरुद्ध उठाव केला आणि या उठावाचं नेतृत्व बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल अशा आदिवासींनी केलं. त्यातला हा बिरसा पुन्हा पुन्हा उलगुलान करायला, उठाव करायला आवाहन करतोय. कारण आज जरी इंग्रज गेले असले, गोरे आले तरी काळे, गोरे गेले काळे आले तरी ही राज्यव्यवस्था मात्र तीच आहे जी शोषण करते सर्वसामान्य माणसांचं. आणि असा सर्वसामान्य माणसाच्या शोषणावर प्रहार करणारी ही कविता आपण मुळातून समजून घ्यावी अशीच आहे. धन्यवाद.